सलाम जय ख्रिस्त सर्व परिस्थितीमध्ये सर्व प्रियजनांना तुम्ही सर्व कसे आहात प्रियजनांनो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की मी परमेश्वराने मला आणि तुम्हा सर्वांना बरे ठेवलेले आहे. म्हणून त्याची उपकार स्तुती, त्याचा धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया. हा समय त्यांनी मला आणि तुम्हाला दिलेला आहे. प्रियजनांनो, या समयाला आपण वेस्ट न करता संधी साधून घेऊया, कारण वेळ फार कमी आहे. प्रियजनांना, आजच्या सुंदरशा समयाला परमेश्वराने मला फार सुंदर, फार गहन, फार गहन अर्थाचा अर्थभरित वचन दिलेलं आहे. प्रियजनांनो, ते म्हणजे जुना कराराचा हेस्केल अध्याय 36 चॅप्टर 25 ते 38. हेस्केल चॅप्टर 36:25 to 38 वर्सेस. आणि खूप सुंदरसं वचन आहे प्रियजनांनो. जेव्हा तुम्ही ते वाचाल ना, तुम्हाला वाटेल बापरे, परमेश्वर किती महान परमेश्वर आहे. प्रियजनांनो, इस्रायल लोक जे परमेश्वराने त्यांना निवडलं, अब्राहम जो मूळ पुरुष अब्राहमाला परमेश्वराने निवडले. तो ज्या घरात होता त्या घरातून त्याचे वडील मूर्ती बनवणारे व्यक्ती होते. प्रियजनांनो, म्हणजे त्या घरामध्ये पूर्ण मूर्त्याच होत्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जे की बायबलमध्ये नाही लिहिलेली, परंतु वेगळ्या पुस्तकात आहे. ते आमच्या चर्चमध्ये पालकांनी सांगितले आम्हाला. ती म्हणजे जेव्हा अब्राहम लहान होता त्यावेळेस अब्राहमाला त्याच्या वडिलांनी सांगितले की तू हे दुकान पाहा थोडा वेळ, मी जरा जेवून येतो. त्यांनी काय केले, सारे जे छोटे मूर्त्या होत्या, छोटे सर्व मूर्त्या होत्या, ते त्यांनी तोडून टाकल्या. प्रियजनांनो, आणि मोठी जी मूर्ती आहे, मोठी मूर्तीलाही तोडून टाकली. आणि वडील आले, अरे असं काय केलं तू? हे बा म्हणे, मूर्त्यांनी एकमेकांना मारून टाकले, एकामेकांना त्यांनी संपून टाकले. प्रियजनांनो, बघा अब्राहम कसा होता. प्रियजनांनो, अब्राहमाचे वडील मूर्तीपूजक होते. त्यातून अब्राहमाला परमेश्वराने, आबाम त्याचं नाव होतं, अब्राहम त्याचं नाव परमेश्वराने त्याला दिले. तुला आजपासून आब्राम नाही म्हणते, तर अब्राहम म्हणते. प्रियजनांनो, अशा रीतीनं परमेश्वराने त्या घरातून त्याला आज्ञा दिली की अब्राहमा, तुझ्या वडिलांचा घरदार सोडून तू चल, तुला ज्या देशात मी नेईन त्या देशात तुला जायचे आहे. आणि तू सर्व काही सोडून, कोण आहे? अरे, माझा बाप मूर्ती बनवतो आणि त्याची पूजा करतो, तर तो देवाला आपण बनवू शकतो का? देवाला कोणी बनवू शकते का? आपल्या हाताने मनुष्य आहोत आपण, आणि आपणच आपला देव बनवू शकतो का? असा त्याला क्वेश्चन मार्क होता लहानपणापासून, की हे कसं, माझा बाप बनवतो आणि त्यालाच पूजा करतो, असं कसं? हा तर देव नाहीये. कोण आहे मग देव? कोणी आम्हाला बनवलं? हे काय, हे कोणी जग सर्व कोणी बनवलं? मला कोणी बनवलं? असा क्वेश्चन मार्क अब्राहमाला होता. प्रियजनांनो, आणि त्या क्वेश्चन मार्कला परमेश्वराने त्याची तळमळ पाहिली. परमेश्वराने की अब्राहमाची तळमळ आहे की कोण आहे खरा जिवंत देव, कोण आहे खरा जिवंत परमेश्वर, मला माहित पाहिजे. कोणी आम्हाला बनवलं, कोण आहे तो? जुन्या करारात परमेश्वर तो मी आहे तो आहे, मी तो आहे तो आहे. इस्रायल लोकांना म्हणायचा, मी आहे तो आहे. मग इस्रायल लोक म्हणजे, तुमचे नाव काय? मी आहे परमेश्वर, तो परमेश्वर मी आहे. त्याच्यानंतर परमेश्वराने त्याचे नाव सांगितले, मी यहोवा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, असा महान, पराक्रमी, अद्भुत, परात्पर परमेश्वर
मी आवाज दिली अब्राहमाला, आणि अब्राहम त्याच क्षणी रेडी झाला. हो प्रभू, मी तुझा दास बनत आहे. तयार झाला, घर दार बाप सगळं सोडून तो निघाला. प्रेजरांनो, आणि परमेश्वराने त्याला किती महान असं आशीर्वादाने भरभरून दिले आशीर्वाद. प्रेजरांनो, जिथं तो गेला तिथं त्याला त्या देशाला अब्राहमाच्या द्वारे सर्व आशीर्वाद मिळाला. प्रेजरांनो, आजचं वचन आपल्याला परमेश्वर हेच के संदेश त्याच्याद्वारे हे देत आहे की जे वैरान भूमी आहे, वैरान भूमी, जिथं 35 अध्यायात लिहिलेलं आहे, तेव्हा लोक म्हणतील ही भूमी वैरान झाली होती, ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. एदेन बाग म्हणजे काय? परमेश्वराचा स्वर्गातला बाग, स्वर्गातला एदेन बाग. बापरे, हे ना कसा आशीर्वाद दी परमेश्वर. थोडा एवढा 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 स्वर्गातला जो आहे एदेन बाग, तसा त्या वैरान देशाला, जिथं इस्रायल लोकांनी परमेश्वराचे नाव बट्टा लावले, परमेश्वराच्या नावाला तुच्छ लेखले, परमेश्वराचा अपमान केला, परमेश्वराच्या आज्ञाला त्यांनी मानले नाही, तरीही परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला काय काय करीन. बघा, आजच्या डेटमध्ये मनुष्य, प्राणी, ख्रिस्ती लोक, कोणी कोणी ख्रिस्ती लोक जे परमेश्वराला, प्रभू येशू मसीहला खऱ्या रीतीने ओळखत नाही ना, कोण आहे काय त्यांना सुद्धा माहिती नाही, तर ते कसे संस्था स्वतःला, अरे मी तर खूप गरीब आहे, मला काय मिळणार, प्रभू येशूला मी मानतो, मला तर गरिबी काही जात नाही, मी गरिबीतच जन्मलो आणि गरिबीतच मी मरणार, अशी त्यांची फार म्हणतो पाषाण हृदयी, पाषाणासारखे विचार आहेत. बेचारे, अरे मी खूप बेचार आहे, मला कोणीतरी मदत करा, मला कोणीतरी मदत करा, मी किती बेचारी आहे. आणि स्वतःला खूप चांगले समजणे, अरे बापरे मी खूप चांगला आहे, मला परमेश्वराने निवडले. अरे तू काय चांगला आहेस, तुम्ही आणि मी काय चांगले करणार आहे हाताने? प्रियजनांनो, काहीच करू शकत नाही. तो चांगला आहे, तो किती चांगला परमेश्वर आहे, आणि तो त्याच्या नामास तो तुम्हाला मला तो तारतो, आणि तो आपल्याला, त्याचा स्वभाव चांगला आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे. आपण चांगले नाही आहेत प्रियजनांनो. तो त्याच्या नामास तो तुम्हाला मला तो टर्न करतो. त्याच्या वचनात, त्याचं वचन आहे दुधारी तलवार, आणि ते आपल्या हृदयांतकरणाला भेदून जाते, आणि आपले पाषाणमय हृदय अंतःकरण कठोर जळके स्वभाव, हेवा, त्याला हे मला नाही आहे, त्याला मोठे मोठे घर आहेत, फ्लॅट आहे, घर आहेत, प्रॉपर्टी आहेत, कार आहे, बाईक आहे, मला काहीच नाही, प्रभूने त्याला दिलं मला नाही दिलं का, असं करून कुरकुर करतात, भांडतात. असे आपल्या ख्रिस्ती समाजात आम्ही पाहतो, परंतु ऍक्च्युअली तसं आहे का प्रियजनांनो? नाही. प्रभू येशू मसीहला जे खऱ्या रीतीने ओळखता त्यांना तो काय करणार आहे बघा, म्हणजे वैरान भूमी आहे ना आपली, त्याला तो एदेन बाग करणार. आणि हे जे पाषाणमय हृदय अंतःकरण आहे आपलं, हे जे सर्व मलिनतेने भरलेलं, हेवा करते, गरिबी, बेचारी, चांगला आहे मी, हेवा करणे, सर्व मलिनता जी आपल्यात आहे ते तो काढून टाकणार, आणि आपल्या या पाषाण हृदयाला टाकून त्याचं नवीन हृदय तो आपल्याला देईल, त्याचा नवीन आत्मा आपल्यात तो आणेल. प्रेजरांनो, असं त्याचं महान वचन आहे. मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन. शुद्ध पाणी म्हणजे काय, शिंपील याचा अर्थ काय? प्रेजरांनो, आपल्याला जेव्हा बाप्तिस्मा, आपण जेव्हा प्रभू येशूला स्वीकारतो तेव्हा आता आमच्या चर्चमध्ये लहान बाळालाच बाप्तिस्मा देतात. ते आई वडिलांचा होकार असतो की माझ्या लेकराला मी प्रभूमध्ये वाढवे, प्रभूच्या मंदिरी आले, प्रभूचं शिक्षण मी देईल, हे ते वचन देतात लेकराच्या वतीनं. तेव्हा त्या लेकराचा बाप्तिस्मा होतो. आणि हे जे शुद्ध पाणी म्हटलेलं आहे ते म्हणजे आपल्या पाण्याने, पवित्र
परमेश्वर आपला पवित्र पवित्र परमेश्वराकडे जेव्हा सेवक प्रार्थना करतात आणि त्या पाण्यावर आशीर्वाद देतात, तेव्हा ते पाणी शुद्ध होते. आणि ते पाणी बघा, मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, त्या पाणी शिंपडण्यानं आपण शुद्ध होतो, है ना. बाप्तिस्मा हा आहे प्रभूमध्ये. प्रभू येशू पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा करा. तर हा आहे बाप्तिस्म्याचा पाणी, शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. पूर्णपणे परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयांतकरणातून शुद्ध करणार, असा महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. तो आपल्यावर किती प्रीती करतो हे वचन वाचल्यावर इतकं हृदयांतकरण आपलं भरून जाते. कशाने? परमेश्वराच्या प्रीतीनं. परमेश्वर किती चांगला आहे, तो कितीतरी चांगला आहे परमेश्वर. प्रियजनांनो, हे मी या वचनाच्या द्वारे मला समजत एकदम पुढं पुढं मी जात आहे की परमेश्वरा तुझी प्रीती किती आहे, तू आमच्यावर किती प्रीती करतो. आम्ही तुझं नाव वाईट करतो, आम्ही तुझ्या नावाला हे करतो, अपमान करतो, परंतु तू आमच्यावर प्रीती करून तुझ्या नामास तो आम्हाला तारतो. आणि तुझा स्वभाव आहे असा चांगला की तू आम्हाला तुझ्या चांगुलपणाने आम्हाला जिंकतो. आमच्या हृदयांतकरणाला, आमच्या कठोर क्रूर हृदयाला तू फोडतो आणि तुझं नवीन मासमय हृदयांतकरणाने तू आम्हाला भरतो. आणि तुझ्या नवीन आत्मा म्हणजे त्याचा पवित्र आत्मेने तो आम्हाला भरून काढतो. प्रियजनांनो, काय परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, काय परमेश्वराचं वचन आहे प्रियजनांनो. किती चांगलं वचन आहे, किती तो चांगला परमेश्वर आहे प्रियजनांनो. किती तो प्रीती करतो माझ्यावर आणि तुमच्यावर. याचा अनुभव घेऊन पहा प्रियजनांनो. याचा अनुभव, परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव मी स्वतः रोज घेते, क्षणाला मी घेते की तो माझी किती चिंता करतो. मी जरी विचार केला थोडासा, अरे मला हे खायची इच्छा आहे, परमेश्वर अद्भुत रीतीने, जिथून आपण विचार नाही करणार ना, तिथून आपल्याला तो अद्भुत परमेश्वर आहे ना, तो माझ्या लेकराला हे पाहिजे खायला, मी तिला देईन, असा तो परमेश्वर. कसंही कुठून पण तो देणार. याचा अनुभव मी घेऊन पाहिला प्रियजनांनो. मला काही खाऊ वाटते, तो बरोबर देतो तो मला आणून. तिचं वचन आहे ना, तिचं वचन तो पूर्ण करतो प्रियजनांनो. शत्रूंच्या देखत, तुमच्या शत्रूंच्या देखत तुम्हाला ताट वाढतो है ना. तुम्हाला शत्रूंच्या देखत मस्त पुढे ताट वाढतोस. काय वचन आहे परमेश्वराला. सल्यूट सल्यूट परमेश्वराला, माझ्या पवित्र पवित्र त्रेक परमेश्वराला सलामी, सल्यूट. किती महान परमेश्वर आहे आपला, किती प्रीतीचा सागर आहे, किती चांगुलपणाचा सागर आहे. तो किती चांगला परमेश्वर, तो खूप चांगला परमेश्वर आहे प्रियजनांनो. खरोखर मला हे मी बोलल्याशिवाय राहणार नाही की त्याच्या चांगुलपणाचा अनुभव मी घेत आहे. मी माझ्या जीवनात मरुभूमी म्हणता, वैराण भूमी म्हणता, ती मी माझ्या जीवनात घेऊन झाले होते. कुठेच मार्ग नाही मला माझ्या जीवनात, माझ्या रोजगाराचा कुठेच मला मार्ग नव्हता दिसत. फार माझ्या बिकट परिस्थितीमध्ये मी असताना परमेश्वराने मला अद्भुत रीतीने मला दिले प्रियजनांनो. कारण तो अद्भुत परमेश्वर आहे, तो साधा देव नाही प्रियजनांनो. जिने सर्व जग बनवलं, 9 प्लॅनेट्स बनवले. आणि आता ज्युपिटरला गेले सायंटिस्ट लोक आणि त्यांनी पाहिलं, अरे बापरे, ज्युपिटरमध्ये पुन्हा सोने, डायमंड्स भेटले त्यांना. आणि असे डायमंड्स की त्यांचा दिमाग आणि ते पूर्ण गरगरून गेले की बापरे, डायमंड्स, इतके भारी डायमंड्स, संपूर्ण जगात नाही असे डायमंड्स परमेश्वराने, ज्युपिटर जे 9 प्लॅनेट्स बनवले परमेश्वराने, त्याला दिले. असा महान अद्भुत परमेश्वर जर तो प्लॅनेट्सला असं देतो,
तर त्याच्या स्वर्गात तुम्हाला मला काय नाही देणार प्रियजनांनो? काय काय देणार? काय काय देणार विचार करा प्रियजनांनो. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, दुःखात असा, संकटात असा, कर्जात असा, कर्ज दुःख संकट येणार, परंतु आपण रडायचं, आपण अरे माझी परिस्थिती अशीच आहे, नाही, परमेश्वर माझ्या संगती आहे, मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. तुम्हाला मला परमेश्वराने भित्र्याचा आत्मा दिलाय का? घाबरण्याचा, घाबरा, संकट आल्या, दुःख आल्या, अंधी नाही. त्यांनी आपल्याला त्याचा महान असा पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, बळाचा आत्मा, निडर आत्मा दिलेला आहे. निडर म्हणजे तो भीत नाही. प्रभू येशूचं नाव घेण्यासाठी आम्ही का भिणार? आम्ही का भिणार? प्रभू येशू मसीचं नाव घेण्यासाठी तो समय त्याच्या हातात आहे. आम्ही परमेश्वराची सुवार्ता सांगायला भिणार नाही. त्यांनी माझ्यासाठी प्राण दिला. त्याच्या प्रीतीपासून मला जगात कोण विभक्त करू शकते? तलवार, मृत्यू, मरण, देवदूत, बले, बले म्हणजे ताकदवान लोक, बले, अधिपती, देवदूत, नग्नता, उपासना, अगदी नाही. परमेश्वराच्या, प्रभू येशूच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकणार नाही. कारण त्याची प्रीती एवढी आगाध आहे. त्याच्या प्रीतीच्या लोचमंगापासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकत नाही. प्रियजनांनो, हा आपला, माझा आणि तुमचा हा विश्वासाला रोज मजबूत करा. परमेश्वराला मागा, परमेश्वरा मला तुझ्या विश्वासात दृढ कर, माझ्यातली कमतरता दूर कर, माझ्यातली अशुद्धता दूर कर, मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून तुझ्या महानशा पवित्र आत्म्याच्या फळांनी फळद्रूप कर. मला शांतीचा आत्मा दे, मला प्रीतीचा अंतःकरण दे, मला दयेचा अंतःकरण दे, मला क्षमेचा अंतःकरण दे. सर्वांना प्रीती करणारं, सर्वांना क्षमा करणारं आणि सर्वांना दया करून क्षमा करणारा तुझा स्वभाव दे. क्षमा करून विसरून जाणारा तुझा स्वभाव दे. येशू प्रभूच्या नावात मागते, आमेन. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला अशी प्रार्थना करायची, प्रभू तुझं येणं फार जवळ आलेलं आहे. आज माझी तयारी, आज जर परमेश्वर प्रभू येशू मसीह आला तर माझी तयारी झालेली आहे का? क्वेश्चन मार्क करा. आज मी तयार आहे का त्याच्या संगती जायला? काय मी खरंच माझ्या मलिनतेतून मी दूर झाले? काय मी त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या फळांनी, जे फळ आहेत 9 पवित्र आत्म्याचे 9 फळ आहेत, ते फळ माझ्यात आले का? मला प्रीती आली का? मला दया आली का? कोणी मला 1000 शिव्या दिल्या, कोणी मला मारलं, कुटलं, तरी मी त्याच्यासाठी क्षमा मागणार का? देवा पा, प्रभू येशू मसीह यांनी मला मारलं, त्यांची मी यांना तू क्षमा कर. कारण हे काय करत आहे यांना कळत नाही. हा स्वभाव आपल्यात आला का? अजून मित्रांनो, स्वतःला जाचा, स्वतःला परीक्षण करा. आरसेत पाहून की मी प्रभू येशूच्या स्वभावात आलो का? अजून मी प्रभू येशूच्या समोर उभं राहण्यासाठी तयार झालोय का? त्याचे वधू आत्मा होण्यासाठी मी रेडी आहे का? प्रियजनांनो, तो का लेट आहे? ते सगळे म्हणतात अरे बापरे 2000 साल हो गया, 2000 अभी 25 आ रहा है. प्रभू येशू मसीह अजून आला नाही. कुरकुर करणारे लोक, वाईट बोलणारे, विश्वासहीन लोक असे म्हणतात. परंतु हे नाही म्हणत की माझी अजून तयारी झाली नाही, मी अजून तयार नाही झालो, अजून मी त्याच्या पवित्र आचरण मी नाही करत आहे, त्याच्या पवित्र स्वभावात मी वाढलो नाही, त्याचं पवित्र गुण, त्याच्या प्रीतीचं गुण मी नाही घेतला अजून. काय प्रीती पण परमेश्वराने आपल्यावर केली? देव प्रीती आहे आणि त्यांनी प्रीती केली आपल्यावर, हे ना, प्राण देऊन. तर आपल्याला तो प्राण मागत आहे का प्रियजनांनो? प्राण नाही मागत. आणि प्राण जरी मागितला तरी आपण तयार आहोत का त्याच्यासाठी? तयार आहोत का त्याच्यासाठी? आपण प्रियजनांनो आपली तयारी करा. आपल्याला तयार व्हायचं आहे. जसे
12 प्रेषित रक्त साक्षी झाले परमेश्वराच्या साठी, जसा स्तेफन रक्त साक्षी होऊन मेला, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देवाची साक्ष दिली आणि मरताना हे पित्या आईना तू क्षमा कर, प्रभू येशूचा स्वभाव घेतला. आज तुम्हाला मला हेच घ्यायचंय. देवापा सर्वांना क्षमा कर. आम्हाला सर्वांवर प्रीती करणारं आणि सर्वांना क्षमा करणारं असं तुझ्या नवीन हृदयांतकरण जीवात्म्याने आम्हाला भरून काढ. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो. आमेन.